सो आई खूप छान छान करायची. सँडविच, पराठा, कटलेट, मग फ्रँकीज. मग मी थालीपीठ करते, तेही आईला असं वाटतं की मला थालीपीठ आता जमतं. ॲक्च्युली बनाना इज वन ऑफ माय फेवरेट फ्रुट्स. किंवा कधीतरी मी सकाळी अंड नसीन खाल्लं तर मग मला डब्यात चिकन असतं. सो प्रोटीन बॅलन्स आउट करायला. जो बाठ्याला जो रस असतो का कुस्करायचा. इनलाही शुगर इनफॅक्ट बंद केल्यावर खूप फरक पडतोय मला कळलं आहे. सो मी आठवड्यातनं 3दा माझा प्रयत्न असतो वर्कआउट करायचा. तर मलाही जेव्हा कदाचित 25-26 वर्षाची मुलगी असेल तेव्हा मी अशी दिसेल. लाईफस्टाईल प्रेझेंट्स वॉट्स इन माय लंचच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. फायनली द वेट इज ओव्हर. वल्लरी विराजचा वॉट्स इन माय लंचचा सेगमेंट आपण करतोय. खरं तर नवरी मी हिटलरलापासून मी ट्राय करते, पण मॅडम खूप बिझी असल्यामुळे तो सेगमेंट झाला नाही. खूप स्वागत वल्लरी. थँक्यू. फायनली वॉट्स इन माय लंचचा सेगमेंट आपण करतोय. कशी आहेस आणि तुझा फेवरेट सेटवरचा टाईम आला आहे, म्हणजे लंच ब्रेक आहे ना, किती फेवरेट आहे? खूपच फेवरेट आहे लंच ब्रेक. आणि मी वाटच बघत असतो ऑब्व्हियसली. एक 12:30 झाले कीच एक तर मला भूक लागायला सुरुवात होते आणि मी बघत असते कधी 1:30 कधी 2 वाजता ती ब्रेक होईल. आणि नवरी मी हिटलरच्या सेटवर शर्मिला शिंदेचा वॉट्स इन माय लंच केलेला. तिचं इतकं भलं मोठं बास्केट, त्याच्यापैकी हाफ तरी याच्यात आहे का? हो आय थिंक आहे. हो म्हणजे आता तर वाढतच चाललं आहे आणि ते लास्ट सिरियलपेक्षा आता जास्त गोष्टी आणायला लागले मी. चलो आपण दाखवूयात काय काय. पहिलंच मला कॉफी दिसली आहे. हो कॉफी तर लागतेच ही आणि मला हीच लागते. सो ती कायम असतेच माझ्या बॅगमध्ये कॉफी. ही माझं प्लेट. हे मी ॲक्च्युली शर्मिलाताईकडनंच शिकले, कारण का शर्मिलाताईकडे कायम प्लेट असायची. मी आईला म्हटलं मलाही माझी प्लेट हवी. तिच्याकडे चाकूपासून सगळं सगळं होतं. तर हा माझा लंचचा डब्बा आहे. उघडूया आणि बाकी काय काय ते मी दाखवते. रोज घरनं डब्बा येतो वल्लरी? रोज रोज एकही दिवस डबा येत नाही असं नाही. नाचणीची भाकरी, भाजी असेल. आज मेथीची भाजी आहे. मला मेथी खूप आवडते. नाचणीची भाकरी आणि मेथीची भाजी तर मला खूपच आवडते. ओ हा ॲक्च्युली मी आता दाखवते. हे माझा 7 वाजताचा डबा आहे हा. सो हा भात आहे फक्त आणि थोडेसे व्हेजिटेबल सॉटे करून नाही त्याच्यात घालते. सो हा माझा खरं तर 7 वाजता. मी 7 वाजता डिनर करते. कारण मी दह्याशिवाय जेवणच करू शकत नाही. सो माझ्याकडे दही कायमच असतं. हे काकडी, गाजर आहे. हा माझा ड्रायफ्रुट्सचा डबा आहे. स्नॅकिंगसाठी. हां कारण मध्ये मध्ये तर भूक लागतच राहते. हा ड्रायफ्रूटचा डबा आहे. असतंच. आय थिंक आजच आईने तो रिफिल केला आहे आणि आई इतकं भरते आईला असं वाटतं म्हणजे मी खूप खाईन. अजून काय काय आहे बास्केटमध्ये? आता आहे हां हे एक जरा मी खूप कंटाळा करते हा डबा खायला, पण हा खूप महत्त्वाचा डबा आहे खरं तर. त्याच्यात फ्रूट्स आहेत. सो मी खूपच आळस करत असल्यामुळे आईने साधारण एका 2 वर्षाच्या मुलाला आपण जेवढं देऊ तेवढंच दिलं असेल. 2 ॲपल, 2 पेर, थोड्याशाच ब्लूबेरीज. आणि नाही आवडत तुला खायला? नाही मला असं सांगितलं की फ्रूट्स खायचे तर मी आनंदाने खाईन. पण तू बघतेस का केवढे डबे आहेत, ते संपणं कधी कधी जरा कठीणच होऊन मी जाते. असते ना, माझ्याकडनं हे सगळं स्किप झालं असतं, फ्रुट्स पहिले संपले असते. आणि माझ्या आईने ह्याचं छोटंसं चाट मसाला पण दिला आहे की म्हणजे मला मज्जा यावी. सो हे आज 1, 2, 3, 4 प्रकारचे फ्रूट्स आहेत. ब्लूबेरी, वॉटरमेलन, पेर आणि ॲपल. खरं तर माझ्याकडे लोणचंही असतं, पण मग ते आज आई विसरली असेल घाय. ते लोणच्याची पण एक छोटीशी माझ्याकडे डबी असते. पण हे लंच बॉक्स कॅरी करताना अशी स्कूलची आठवण येते. आणि स्कूलमध्ये वल्लरी तू हे घरचं खायचीच डब्यात की रोज आज आई सँडविच दे, आज काहीतरी मॅगी दे, असं असायचं? मला ना पोळी भाजी ॲक्च्युली आवडते. म्हणजे ओके मला काहीच आता हे पण भाजी माझी आई मला म्हणते की बाबांचाही डबा करायचा असतो, माझ्या भावाचा वेदांचा. आता आईचं म्हणणं असतं की वल्लरीचा डबा करणं सगळ्यात सोपं आहे कारण तिची काही कटकट नसते, जे खरं आहे. पण शाळेत काय व्हायचं की माझ्या भावाला अजिबात पोळी भाजी डब्यात आवडायची. पोळी भाजी, भात वगैरे. सो आई खूप छान छान करायची. सँडविच, पराठा, कटलेट, मग फ्रँकीज केली. जुगाडवाले पराठे पण झाले असते ना? सगळ्या भाज्याच घालून, तेच बीट, मेथी. सो आज हा माझा एकदम असं हेल्दी. कारण का ना प्रेक्षकांना खूप
खूप मिसकन्सेप्शन असतं की कलाकार म्हटल्यावर त्यांचं असं हेवी स्ट्रिक्ट डाएट आणि काय खात असतील, पण नाही, हे जे आपण सगळे खातो ना कलाकार, तुम्हीसुद्धा हेच खात असता. मला सांग की सेटवरचा, आता सेटवर तुम्ही एकत्र बसता जेवायला की कसं काय, कसा असतो लंच ब्रेक सेटवरचा? लंच ब्रेक कधी कधी आम्ही एकत्र बसतो. ॲक्च्युली मी सोडून बाकी सगळे खरं तर बऱ्यापैकी एकत्र बसतात. पण माझं बऱ्याचदा काय होतं की मी सगळ्या सीन्समध्ये असल्यामुळे लंच ब्रेकचाच वेळ मला माझा मिळतो. मग तेव्हा मला असं वाटतं की शांत बसावं, काही फोन कॉल्स करायचे असतील किंवा कधी कधी मला काहीतरी बघायचं असतं, कारण बघायला किंवा वाचायलाही बऱ्याचदा शूटमुळे वेळ मिळत नाही. सो मग तो वेळ मी कधी कधी स्वतःसाठी काढते, कधी कधी मी सगळ्यांबरोबर जाऊन बसते. सो तू एक असं बाईट खा मस्त, आम्हाला ते सॅटिस्फॅक्शन बघू दे फेसवरचं. कारण का इतकं शूट सुरू असतं, आपण पूर्ण दिवसभर उभं राहून शूट करणं असतं, खूप एक्झर्शन होतं आणि हा बेस्ट टाईम आहे. सो एक तू बाईट घेतलास, मला सांग वल्लरी, आईच्या हातची टेस्ट आपण ना कधी मॅच करू शकत नाही, पण कधी कधी असंही होतं की लोक म्हणतात की अरे सेम आईच्या हातची चव आहे तुझ्या हाताला. तुझ्या बाबतीत कसं आहे? नाही, माझ्या आईच्या हातची चव वेगळीच आहे आय थिंक. म्हणजे ती मला असं दुसऱ्या कोणाच्या हातचं काही खाल्लं आणि मला असं वाटलं की माझ्या आईच्या हातचं असं कधी झालं नाही. मी स्वतः काही बनवलं तरी मला ते कधीच वाटत नाही की ते आईसारखं होतं. आईच्या हातची चव वेगळीच आहे, खरं आहे. पण आता घरी, आता आपण लास्ट टाइम बोललो होतो, तू आता ट्राय करतेस जे स्वयंपाक करायला जसा वेळ मिळेल तसं. मला सांग, तू ट्राय केलेली अशी एक डिश जी खूप उत्तम झाली आहे आणि आईलाही सरप्रायझिंग होतं की अरे वा, म्हणजे हिने एकटीने ही केली. शाळेत बऱ्यापैकी मी हे करतं, चिकन नॉनव्हेजचं मी जे काही डिशेस करते त्या कायम आईला असं होतं की तुला बरं जमतं, सगळं एकदम व्यवस्थित होतं. आता मी त्याशी फिश पण केलं, मसाला करून सगळं व्यवस्थित लावलं, फ्राय केलं, ते आईला आवडलं. मग मी थालीपीठ करते, तेही आईला असं वाटतं की मला थालीपीठ आता जमतं. अशा गोष्टी आहेत. मला मसाले भात चांगला जमतो. सो येस. बरं वल्लरी, मला सांग, आपण लास्ट टाइम मी बोललो, पण तो आपला चीट डे होता. खाते, सॉरी. हां. सो लास्ट टाइम आपण जेव्हा टुडे स्पेशल केलं तो चीट डे होता, पण नॉर्मल डे कसा असतो, तुझ्या डाएटमध्ये काय काय इन्क्लूड करते, ऑल्सो ब्रेकफास्ट लंच डिनरमध्ये काय काय खाते, हे सुद्धा आम्हाला सांग, म्हणजे हेल्प होईल. म्हणजे सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी माझी आई एक ज्यूस देते मला, जो असतो बीट, कॅरेट आणि पोमोग्रॅनेट, म्हणजे डाळिंब. तो ज्यूस प्यावाच लागतो. तर मी नाही प्यायला तर आई मला ह्याच्यात देते की तो प्यायचा. सो आज मी तो घरी उठल्या उठल्या प्यायला. सो सगळ्यात माझी सुरुवात त्या ज्यूसनी होते. तो ज्यूस किंवा कधी कधी जर सर्दीसारखं वाटत असेल किंवा काय, तर मी गरम पाणी नॉर्मली रात्री झोपायच्या आधी पिते आणि बऱ्याचदा सकाळी उठल्यावर आधी गरम पाणी पिते, मग तो ज्यूस पिते. माझं काहीतरी वर्कआउट वगैरे जे काही झालं, अंघोळ वगैरे झाली की ब्रेकफास्टला कॉफी आणि त्याच्याबरोबर अंड्याचे काही प्रकार, ऑमलेट, हाफ फ्राय म्हणजे सनी साईड अप वगैरे, काहीतरी स्क्रॅम्बल्ड आहे, काहीतरी अंडं असतं किंवा कधीतरी ॲव्होकाडो टोस्ट असतो. आई कधीतरी काय असलं तरी सँडविच करते. मल्टीग्रेन ब्रेडचं, हे व्हाईट ब्रेड तर मी खातच नाही हे. आणि त्याच्याबरोबर मग कधीतरी एखादं केळं. मला केळं ॲक्च्युली, बनाना इज वन ऑफ माय फेवरेट फ्रूट्स. मोठंवालं केळं, वेलची केळं नाही, हिरवं केळं. सो हा माझा ब्रेकफास्ट असतो आणि माझ्यासाठी ब्रेकफास्ट खूप महत्त्वाचा असतो, कारण मी रात्री 7 नंतर काही खातच नाही संध्याकाळी. त्यामुळे मला सकाळी खूप भूक लागलेली असते. सो मला आय नीड समथिंग गुड. त्याच्यानंतर मग मी सेटवर येते. मग सेटवर आल्यावर बऱ्याचदा मेकअप करता करता अजून एक कॉफी होतेच माझी ठरलेली, थोडीशी. मग ती कॉफी घेऊन मी फिरते आणि कॉफी होते. मग तेव्हा मग सीन सुरू झाला की साधारण मला 11, 11:30ला परत भूक लागते, कारण जर 7, 7:30ला खाल्लं तर 11पर्यंत परत थोडीशी भूक लागते. मग तेव्हा ते ड्रायफ्रूट्स किंवा कधीतरी काहीतरी मल्टीग्रेन, ते कुकीज त्यात आज संपले आहेत पण मग ते असतात, किंवा अजून काही फ्रूट आईने दिला असेल तर तो एक मी पटकन तोंडात टाकते 11, 11:30ला. आणि मग 2 वाजता जेवण. आणि जेवणात बऱ्यापैकी हेच असतं, भाजी, भाकरी, दही, सॅलेड, काहीतरी लोणचं असलं तर, किंवा कधीतरी मी सकाळी अंड नसीन खाल्लं तर मग मला डब्यात चिकन असतं. सो प्रोटीन बॅलन्स आउट करायला. सो ते. त्याच्यानंतर मग मी एक 5 वाजता हे ब्लॅक कॉफीची वेळ असते. मी ब्लॅक कॉफी आणि डार्क चॉकलेट पण असते ह्यात, पण ते आता भूमीच्याकडे आहे कारण तिने घेतलं होतं. सो डार्क चॉकलेट आणि ब्लॅक कॉफी एक 5 वाजता होते. आणि मग त्याच्यानंतर 7 वाजता
7 वाजता ब्रेकला मी जेवते. सो मी जो तुम्हाला भात दाखवला व्हेजिटेबल्स आणि राईस तो मी तेव्हा खाते. पण त्यात डिपेंड्स, कधी कधी परत थालीपीठ असतं कसला तरी, आई पराठा देते, ज्वारीचं काहीतरी करून देते, किंवा मला मुगाचं सॅलेड बऱ्याचदा, स्प्राउट्सचं सॅलेड असतं त्या 7 वाजताच्या डब्यात. सो हे सगळं 7 आणि मग तेव्हा मी खाल्लं. मग मी काही खात नाही. मग पाणी घरी जाऊन गरम पाणी बस. पण तुझे पोर्शन्स खूप छोटे आहेत. म्हणजे आत्ता पण एक भाकरी, भाजी, सॅलेड आणि दही इतक्यात तुझं होऊन जातं. म्हणजे हे ओव्हर द पिरियड चेंज झालं आहे की आधीपासून तुझे पोर्शन्स कंट्रोलमध्ये? नाही, मला वाटतं आता काय झालं आहे की आता मी क्वांटिटी तेवढीच जेवते, पण आता मी पोर्शन्स डिफर, म्हणजे भाकरी एकच, पण आता ही भाजी बघ केवढी आहे, ही सगळी मी खाणार आहे. सो भाजी मी जास्त खाते किंवा दही मी एवढं संपवते. सो असं थोडंसं डिफर केलं आहे. आणि मी तशी बऱ्यापैकी खातेच ना इंटरव्हलने काही ना काहीतरी, त्यामुळे मग अशी खूप एका वेळेला भूक नाही लागत, एक मॉडरेटच भूक लागते. आपण कॉलेजमध्ये असताना किंवा स्कूलमध्ये असताना जसं तू म्हणालीस की फ्रँकी तुला खूप आवडायची, त्यानंतर बरंच बाहेरचं खाणं व्हायचं. पण तो जेव्हा असा पॉईंट येतो ना की नाही, म्हणजे हे खूप जास्त आपण बाहेरचं खातो किंवा हे खूप अनहेल्दी आहे, तुला कधी कळलं की हे जे आपण खातो ते अनहेल्दी, आता आपल्याला थांबून हे सगळं चेंज करावं लागणार आहे? कधी कळलं तुला? बराच उशीर झाला मला हे कळायला. मला वाटतं मी 20 वर्षाची होते, टी वायला असताना. पण टी वाय झालं आणि मग तेव्हा मला झालं की यार काहीतरी केलं पाहिजे, बारीक व्हायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. मग मी डायटिशियनकडे पहिल्यांदा आयुष्यात गेले आणि मग तिने माझं, म्हणजे तू आधी हेल्दी चबी होतीस? हो चवी तर होती, म्हणजे आत्ताही चवीच आहे, पण आधी तरी नाही, नाही. तर हो मी चबी होते, म्हणजे मी बारीक मुलींमध्ये मोडणारी अजिबात नव्हते. मला असं वाटते मी आत्ताही बारीक मुलींमध्ये मोडते, पण तेव्हा तर मी अजिबातच मोडणारी नव्हते. सो तेव्हा मी ज्या डायटिशियनकडे गेले टी वाय झाल्यावर, तेव्हा माझे डोळ्याचे असे खाडकन उघडले की हे सगळं चुकतंय. मग जिम आणि अशा इतर गोष्टी, आईने बिचारीने 10वी नंतरही प्रयत्न केला होता मला कुठेतरी एक्सरसाइज आणि त्या सुट्टीत की काहीतरी कर, माझ्याने फार झालं नाही. पण मग टी वाय नंतर मी खूपच कॉन्शियस झाले की असं नाही करायचं, तसं नाही करायचं. मी गोड तर इतकं खायचे, मी तुला म्हटलं ना मला गोड खूपच आवडतं, ते सगळंच बंद झालं. म्हणजे 20 इयर्स या ऑफ एजचं व्हावं लागलं मला कळायला की काय खायचं काय नाही. आणि आता मी बघते काही गोड आहे का डेझर्टसाठी, पण काही नाही आहे. म्हणजे पूर्णपणे बंद केलं. मुळामुळा म्हणतो ते तर अंजीर आहे त्या डब्यात, तेच काय ते गोड, तेच काय ते गोड. आणि आता तर हे ना मेमध्ये आंबा, त्यामुळे मग मला असं वाटतं की आता एप्रिल मी जरा तोंडाला कुलूपच लावते. म्हणजे कसं मेमध्ये मग मी आय वॉन्ट थिंक. आणि हां, आणि आंब्याच्या सीझनचा माझा फेवरेट ब्रेकफास्ट असतो ओट्स, ओव्हरनाईट ओट्स भिजवायचे आणि त्यात सकाळी मँगो कट करायचा आणि थोडासा तो आंबा जो बाठ्याला जो रस असतो का कुस्करायचा. आय थिंक मी 30 दिवस तेच खाईन. म्हणजे आईला विचारच नाही करायला, फक्त आईला बघावं लागतं की आंबे घरी असले पाहिजे, कारण मला तोच ब्रेकफास्ट हवा असतो, ओट्स आणि मँगो. पण वल्लरी, आपल्याला ना आपल्या म्हणजे जसं तू म्हणालीस की 20 वर्षाचं झाल्यावर मला कळलं की हे सगळं आपण चुकीचं करतोय. मला सांग, अशा हेल्दी हॅबिट्स ज्या तुला खरंच वाटलं की अरे नाही हे रिझल्ट्स येत आहेत आणि हे खरंच करायला हरकत नाही आहे कंटिन्यू, असं कोणतं शेअर करशील? एक बोलतात ना हेल्थसाठी एक मंत्रा किंवा स्किनसाठी काय शेअर करशील? मी मैदा बाहेरचा, म्हणजे एनी काइंड ऑफ मैदा बंद केल्यापासनं आणि तळलेल्या गोष्टी बाहेरच्या बंद केल्यापासून. आपण घरी तळतो तर आपल्याला माहिती असतं कुठलं तेल, पण बाहेरच्या तळलेल्या आणि मैदा बंद केल्यापासून मला खूप फरक पडला. म्हणजे माझी स्किन मला खूप ॲक्ने होती. ऑफकोर्स ते काही बऱ्याचदा हार्मोनल चेंजेस तर त्या वयात येतातच सगळ्यांनाच ॲक्ने, पण मला खूप होती. सो मी हे बंद केलं, बाहेरचं काही तळलेलं खायचं नाही. आणि बाहेरचं तळलेलं नाही म्हणजे मी विकत आणलेले चिप्स पण नाही खायचे, काहीच तळलेलं नाही खायचं. आणि मैदा हे बंद केल्यावर माझ्यात खूप फरक पडला. आणि दुसरी गोष्ट, माझ्या पिरियड्सना खूप फरक पडला शुगर बंद केल्यामुळे. म्हणजे जी सायकल कधी कधी मला त्रास व्हायचा की पुढे जाते मागे जाते त्रास होतो आहे, मला माझ्या ह्याने सांगितलं होतं, डोरमॅटने सांगितलं. मी त्याकडे ॲक्नेसाठी गेले, ती म्हणजे तुझी सायकल कशी, म्हटलं असं. ती बोली तू शुगर बंद कर, सगळ्याला फरक पडेल. सो वेटला तर फरक पडलाच, सायकलला फरक पडला, स्किनलाही शुगर इनफॅक्ट बंद केल्यावर खूप फरक पडते मला कळलं आहे. आणि आय थिंक वॉटर इनटेकसुद्धा खूप कमी पाणी, अजूनही खूप कमी पाणी पिते, पण आता मी असं ठरवून, माझी 2 लिटरची बाटली आहे जी सेटवर आहे, सो मी ठरवून ती संपवतेच. म्हणजे ते संपलंच पाहिजे दिवसभरात. मग बाकी मी
पाणी पिन ते वेगळं, पण ती बाटली संपायची. सो आय थिंक वॉटर इंटेकने पण स्किन, हेअर सगळ्यावर फरक पडतो. आत्ताची जनरेशन खूप हे सगळं फेस करते की हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा PCOD, PCOS. सो यासाठी ही शुगर मी खूप ऐकले, पण ते कधी कधी होत नाही. सो मला सांग की ट्रिक काय फॉलो केली आहेस तू? म्हणजे गोड खाणारी व्यक्ती अचानक गोड बंद आहे, हे काय ट्रिक फॉलो केली? मी महिना दीड महिना गोड न खाता राहू शकते, पण सुरुवातीला तसं करता येतच नाही. आणि मला काय असं वाटतं की टार्गेट असंच ठेवावं जे अचिवेबल असेल. म्हणजे ह्या बाबतीत, डाएटच्या बाबतीत असंच टार्गेट सेट करायचं जे अचिवेबल असेल. सो सुरुवातीला मी फक्त आठवड्यातनं संडेला गोड खायचं असं ठरवलं होतं. सो आपल्याला माहिती की ठीक आहे 5च दिवस किंवा 6च दिवस, आज मंडे आहे आणि आता 6च दिवस कंट्रोल करायचं आहे आणि 7व्या दिवशी गोड खायचं आहे. तुम्ही ते 6 दिवस बरोबर कंट्रोल करता. पण तुम्ही सुरुवातीलाच असं ठरवलं ना की आता मी महिनाभर खाणार नाही, ते तुमच्याकडनं होतच नाही. कारण का आपण असं करूच शकत नाही. आपली बॉडी आणि आपली इतकी सवय असते, ते क्रेव्ह होतच होतं. आणि सो असं नाही करायचं. मी हेच करायचे की किंवा आता 3 दिवस नाही खायचं, मग 4थ्या दिवशी खायचं, मग परत 3 दिवस नाही, कारण मी रोज गोड खायचे. सो असं करत 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 आता देर इज बिन अ पॉईंट की मी नाही करत. म्हणजे मेमध्ये आता आंबा वगैरे मी सगळं खाईन. मी अख्खा जून आणि जुलै 19 तारखेपर्यंत मी काही गोड खाणार नाही, कारण का 20ला माझा बर्थडे असतो, त्यात मी फक्त गोडच जेवते दिवसभर. सो मी तसं करीन. सो हळूहळू तो स्पॅन वाढवत वाढवत. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही हे महिनाभर केलं ना की आठवड्यातनं एकदा गोड, की जे रिझल्ट तुम्हाला दिसतात ना, दॅट इज द मोटिवेशन की मग तुम्ही ते करताच फॉलो. लोकेश सर आहेत, ते फिश खूप उत्तम बनवतात. सेटवर आणलं त्यांनी कधी फिश अजून तरी? मला माहितीच नव्हतं, आता मी त्यांना सांगेन. ओ माय गॉड. लक्षात ठेव आणि हे कर. आणि म्हणजे बऱ्याचदा असं मिसकन्सेप्शन होतं की खूप रिगरस एक्सरसाइज केली जाते, पण आत्ता तर आय गेस तुला तो वेळही नसेल मिळत की एक्सरसाइज करायला मिळतं, तर तेव्हा कसं बॅलन्स आउट करते कार्डिओ किंवा हे सगळं करायचं? माझं टार्गेट असतं की आठवड्यातनं 3दा तरी वर्कआउट व्हायला हवं, जे सध्या तर होतच नाही. आमचं 45 मिनिट्स एपिसोड झाल्यामुळे काय 8:30ला येतो, मी रात्री 11, 11:30ला घरी जाते, तर तसं होत नाही आहे. पण मला हे कळलं की म्हणजे माझ्या बॉडी टाईपसाठी झोप ही सगळ्यात महत्त्वाची. इफ आय स्लीप इनफ, एव्हरीथिंग इज ओके. सो मग मी एक्सरसाइज की स्लीप, तर बऱ्याचदा आय चूज स्लीप, कारण का मला मायग्रेनचाही त्रास आहे की इतके लाईट्समध्ये आपण काम करतो. मग मी झोप प्रायोरिटाईज करते की 6 ते 7 तास झोप झाली पाहिजे. जो वरचा वेळ आहे त्यात वर्कआउट करू. सो मी आठवड्यातनं 3दा माझा प्रयत्न असतो वर्कआउट करायचा. कधीतरी चालायला जाते, कधीतरी होम वर्कआउट करते, जे तेव्हा जे जमेल ते. किंवा माझ्याकडे एक्सरसाइज थेराबँड माझा तो तर आहेच, माझा तो बॉल आहे शोल्डर एक्सरसाइजचा. सो मी मध्ये गॅप मिळाली की मी इथेही एक्सरसाइज करते, कपडे पटकन बदलून एक्सरसाइज करून 1-2 तासाची गॅप असेल तर असं करते. आणि आपल्याला कोणतरी मोटिवेशन लागतं ना की मला ह्या व्यक्तीसारखं मेंटेन करायचं यार, किंवा त्याचं जे रुटीन आहे ना खूप मोटिवेटिंग आहे, हे आपण अडॅप्ट केलं पाहिजे. असं इंडस्ट्रीमधलं कोण आहे किंवा तुझ्याच फ्रेंड सर्कलमधलं कोण? मी मोटिवेटिंग कोण आहे ते सांगते. सो माझी आई ना, तू माझ्या आईला भेटलीस का कधी? पण एनिवे, म्हणजे बरेच लोक जेव्हा माझ्या आईला भेटतात तेव्हा ते म्हणतात, वाटतच नाही की तुला एवढी मोठी मुलगी आहे. एव्हरीबडी सेज दॅट टू हर. आणि मला शाळेत असल्यापासून असं वाटायचं की सगळीच आईला असं माझ्या म्हणतात की तुला वाटतच नाही मोठी, तू किती लहान दिसतेस. आणि मग ते मला लक्षात आलं की बरोबर आहे. ॲट द एज ऑफ 50-55 मला माझ्या आईसारखंच दिसायचं आहे. आणि माझी आई इज व्हेरी स्ट्रिक्ट. म्हणजे ती रोज 4:45ला उठते, ती योगा करायची. आता तिला जरा बरं नव्हतं म्हणून योगा बंद आहे, पण मग तिचा योगा असायचा. ती तेवढंच खाणार, ती गोड नाही म्हणजे नाही खाणार. तिने ठरवलं की ते तसंच्या तसं ती करते. ती चालायला जायची, ती म्हणजे तिला असं लक्षात येतं की मी काही करत नाही आहे, मी एक्सरसाइज झाली नाही तर ती काही करेल, घरातलं काहीतरी काम करेल, बट शील मेक शुअर की ते करते. सो माझ्यासाठी हे खूपच ते माझ्या घरीच आहे की मला असं वाटतं की इवन ॲट द एज ऑफ 55 मला माझ्या आईसारखं दिसता आलं पाहिजे किंवा मला तितकं मेंटेन राहायचं आहे. सो हेच आहे माझ्यासाठी मोटिवेशन की मी आत्तापासूनच असं केलं तर मलाही जेव्हा कदाचित 25-26 वर्षाची मुलगी असेल तेव्हा मी अशी दिसेल. मस्त मोटिवेशन आहे यार, म्हणजे आईसारखं व्हायचं आहे. राईट. सो बाबांचं कसं आहे, बाबा आहेत हेल्थ कॉन्शियस की सांगावं लागतं की वल्लरी आणि बाबा सेम पेजवर आहे? ते पण खूप फूडी आहेत. फूडी म्हणजे अशक्य फूडी आहेत. त्यांनाही गोड खूप वाटतं ना, सगळंच खूप वाटतं. मला आणि बाबांना एकंदरीतच खायला खूप आवडतं.
पण ते स्विमिंग करतात, म्हणजे गेली आता कितीतरी वर्ष ते रोज स्विमिंगला जातात किंवा ते वॉकला जातात. सो ही मेक शुअर की ते एक्सरसाइज पूर्ण करतील. डाएट वगैरे त्यांच्या छान मस्त एकदम एक्सरसाइज आहे की करेक्ट. पण ते डाएट फार ते काही करत नाहीत, त्यांना ते झेपत पण नाहीत. बट ऑल्सो त्यांचे सगळे रिपोर्ट्स काय एकदम क्लीन येतात, ते हेल्दी, ते एक्सरसाइज करतात. सो आय डोंट थिंक काही टेन्शनची गोष्ट आहे. मध्ये मध्ये त्यांना असं होतं की आता शुगर बंद करू किंवा असं काही. मी त्यांना म्हणते की बाबा आता गोड खायची काही गरज नाही आहे जेवल्यावर, आता नका खाऊ वगैरे. मी प्रयत्न करते, पण नाही, इज अ फूडी व्हेरी मच. जाता जाता वल्लरी आम्हाला एक इझी मंत्र सांग की आहे ना खूप जास्त फॉलो करायची गरज नाही, इतकं फॉलो करा अँड एव्हरीथिंग इज सॉर्टेड. ते म्हणजे इतकं काही हार्ड नाही आहे ते फॉलो अचीव करायला. सो काय तुम्ही आपण एका दिवसभरात मेक शुअर की 90% घरचं जेवण तुम्ही जेवताय, 10% तुम्ही बाहेरचं खाऊ शकता. हे बेसिक आहे. हे जरी तुम्ही केलं ना, म्हणजे चिप्स असतील, बाहेरचा प्रोटीन बार असेल, काही असेल, ज्यूस असेल, कोल्ड्रिंक असेल, मेक शुअर की 90% ऑफ युअर इनटेक इज होममेड आणि 10% बाहेरचं. ठीक आहे, मग होममेड तुम्ही काही खा, त्याच्या किती तळलेलं खा, फ्राईड खा, पण ते घरचं खा. सो मला वाटतं हे खूप सोपं आहे करणं की 90% होम फूड, होम कुक्ड फूड आणि 10% बाहेरचं. हे एवढं बेसिक केलं तरी मला वाटतं खूप फरक पडू शकतो सुरुवात करायला. थँक्यू सो मच वल्लरी. खरं तर आत्ता ब्रेक ओरडले आहेत बाहेरून, सो हे संपवायचं आहे, सीनलाही जायचं आहे. आपण पुन्हा भेटू आणि तोपर्यंत मस्त खात राहा आणि असेच हेल्दी टिप्स देत राहा. थँक्यू. चीट डेला पुन्हा भेटू. चीट डेला भेटू. हे सगळं काय चीट डेला भेटू. थँक्यू वल्लरी. थँक्यू.